थांब. घरातल्या सगळ्यांनाच डाऊट आलाय. तुला तरी ऐकायला येते का रे काही? मगापासून प्रयत्न करतोय, काही ऐकायला येत नाही, नुसती खरखर खरखर चालू. एक साधं काम सांगितलं होतं, रेकॉर्डवर जाऊन तिकडे फिट करायचं होता, तेही जमलं नाही तुम्हाला. आई, आम्ही काय प्रोफेशनल रेकॉर्डर बसवणार आहेत काय? आमच्या जणी जेवढं झालं ना तेवढं केलं आम्ही. 2च मिनिटं होती अगं, 2 मिनिटात रेकॉर्डर बसवायचं होतं आणि बाहेर निघायचं होतं. त्यांनी फक्त तुझ्यावरच डाऊट घेत राहायला पाहिजे, समजलं? आणि हो, पुन्हा धैर्यांना काही सांगण्याचा अजिबातच विचार करू नकोस हं? आणखी एक गोष्ट, बरं पुढे काय करायचं ते तुला उद्या कळेल. आणि एक गोष्ट विसरू नकोस, तुझ्यावर आणि तुझ्या छोट्या छोट्या हालचालींवर माझं खूप बारीक लक्ष आहे बरं. काय तर निघत आहे इथून. काही उपयोग नाहीये, खरंच काही उपयोग नाही. उगाच ऐकताय, माझंच चुकलं. मी तुम्हाला काम सांगितलं ना, तुमच्यावर विश्वास ठेवला, तिथे मीच चुकले. नाही, आता यापुढे ना माझी कामं मलाच करावी लागणार आहेत. या दोघांचं नक्की काय चाललंय हे मी शोधून काढते आता. सावी, धैर्याचा आवाज. सावी, आता तरी सावी काहीतरी बोलेल आणि आपल्याला काहीतरी कळेल. बोल बोल. सावी, काय झालंय तुला? का असं वागतेस तू? हा रेकॉर्डर पण आताच बंद व्हायचा होता. काही म्हणजे काहीच ऐकायला येत नाहीये. सावी, तुझ्याशी बोलतोय मी.
अगं बोल की काहीतरी. मला नाही बोलायचं काही. आधीच माझं डोकं फिरलंय, अजून मला चिडायला लावू नका. सावी, बस की आता सावी. काय आहे हे सगळं? सावी, काय झालंय? इतकी कशी बदललीस तू? मी माझ्या सावीला ओळखतो. ती अशी नाहीये. मी प्रेम करतो तिच्यावर. सावी प्लीज सांग की काय झालंय? सावी, तुला चांगलंच माहिती, नीता वहिनींना, अवंती वहिनींना आजपर्यंत आयुष्यात जर कोणाचा आधार वाटला असेल ना, तर तो फक्त तुझा वाटलाय. त्या दोघींचा लय जीव आहे तुझ्यावर. त्या खूप जास्त मानतात तुला. आणि त्यांचं तुझ्याशी जे नातं आहे ना, ते तू कमवलंयस. तू सगळं काही ठीक करशील अशा होप्स आहेत त्यांना. त्यांच्या त्या होप्स मारू नकोस सर. त्यांना असं हर्ट करू नकोस प्लीज. सावकाश ग. वहिनी सावकाश ना. थांबा एक मिनिट. आरामात. तुम्ही ठीक आहात ना? हा, मी ठीक आहे.